आता बातम्या पाहूया विस्ताराने। आजपासून 10वीची परीक्षा सुरू झालेली आहे, मात्र कॉपीमुक्त अभियानाला मोठा धक्का बसला। यवतमाळच्या कोठारे गावातील परीक्षा केंद्रावर 10वीचा पेपर फुटलाय। राज्यात अनेक ठिकाणी पेपर फुटीच्या घटना घडल्यात, त्यामुळे कॉपीमुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडालाय। राज्य सरकारकडून यावेळेस कॉपीमुक्त अभियानासाठी विशेष काळजी घेतली होती, योग्य ती तयारी सुद्धा केली होती, मात्र कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालाय। कॉपी झालेली आहे बऱ्याच ठिकाणी आणि पेपर सुद्धा फुटलाय। तर यवतमाळमध्ये हा प्रकार घडलेला आहे। आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे। आज पहिला पेपर होता आणि या पहिलाच पेपर यवतमाळमध्ये कोठारे गावातील परीक्षा केंद्रावर हा पेपर फुटलाय। तसंच अनेक ठिकाणी कॉपीच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत, त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेपर फुटीच्या आणि कॉपीच्या घटना घडल्यामुळे राज्य सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडालाय। मात्र राज्यभरात 12वी आणि 10वीच्या परीक्षा सुरू झाल्यानंतर सर्वत्रच कॉपीमुक्त ह्या परीक्षा व्हाव्यात यासाठी विशेष काळजी घेतली होती, ड्रोनची व्यवस्था केली होती, अनेक ठिकाणी योग्य ती खबरदारी सुद्धा घेतली होती। मात्र 12वीच्या पेपरच्या वेळेस सुद्धा बऱ्याच ठिकाणी कॉपी झालेली आहे आणि 10वीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी मात्र यवतमाळमध्ये पेपर फुटलेला आहे आणि कॉपीच्या घटना सुद्धा घडल्यात, त्यामुळे राज्य सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडालाय। यवतमाळमध्ये आणि अन्यही ठिकाणी कॉपीच्या घटना घडलेल्या आहेत। अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे शिक्षक आणि या परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक काय करतायत असा सवाल सुद्धा उपस्थित झालाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी संदेश कानू आपल्या सोबत जोडलेत। संदेश, यवतमाळमध्ये पेपर फुटलेला आहे, कसा हा पेपर फुटला? शिक्षक आणि पर्यवेक्षक यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। निश्चितच जगदीश, यवतमाळच्या महागाव तालुक्यातील कोठारी येथील एका परीक्षा केंद्रावर हा पेपर फुटल्याची माहिती आहे। त्यासोबतच महागावमध्ये सुद्धा पेपर फुटल्याची चर्चा आहे आणि या संबंधित केंद्रावर, कोठारी केंद्रावर जे आहे ते तहसीलदार अभय मस्के यांनी भेट दिली आहे आणि ते सध्या त्या पेपर फुटीचा आढावा घेत आहे। मात्र कॉपी बहाद्दर जे आहेत ते आपले युक्ती लढवतात आणि हा जो पेपर आहे तो सोशल मीडियावर अनेक ग्रुपवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती आणि या बाबीची कल्पना अभय मस्के तहसीलदार यांना लागल्यानंतर त्यांनी कोठारी येथील परीक्षा केंद्रावर भेट दिली आहे आणि ते सध्या कॉपी संदर्भात आढावा घेत आहे आणि संपूर्ण आढावा जे आहे ते कळवणार आहेत। धन्यवाद संदेश दिलेल्या माहितीबद्दल। तर यवतमाळमध्ये हा प्रकार घडलेला आहे, पेपर फुटीची घटना यवतमाळमध्ये घडलेली आहे। तहसीलदारांकडून या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला गेलाय, मात्र सर्व तयारी करून सुद्धा पेपर कसा फुटला असा सवाल मात्र उपस्थित होतोय।